मित्रांनो, MPSC तसंच सरळ सेवेची तयारी करताय? चला तर मग वरील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचूक येतात ते तपासून बघा. प्रश्न 1. चिनूक वाऱ्यांबाबत कोणती विधाने चुकीची आहेत? पर्याय: हे वारे रॉकी पर्वतात वाहतात. पर्याय 2. हे स्थानिक वारे आहेत. पर्याय 3. हे वारे आल्प्स पर्वतात दक्षिणेकडून चढतात. पर्याय 4. हे वारे राईन नदीच्या खोऱ्यात वाहतात. उत्तर आहे विधान 3 आणि 4 चुकीचे आहेत. म्हणजे बरोबर उत्तर आहे हे वारे रॉकी पर्वतात वाहतात आणि 2 हे स्थानिक वारे आहेत. प्रश्न 2. प्रश्न: ग्रहीय वाऱ्यांच्या स्वरूपावर खालीलपैकी कोणाचा फारसा परिणाम होत नाही? पर्याय: अक्षांशानुसार वातावरणीय तापमानातील फरक. पर्याय 2. पर्वतरांगांची भूआकारशास्त्रीय रचना. पर्याय 3. सूर्याच्या भासमान हालचालीनुसार दबाव पट्ट्यांची हालचाल. पर्याय 4. खंड व महासागरांचे वितरण. उत्तर आहे पर्याय 2. पर्वतरांगांची भूआकारशास्त्रीय रचना. प्रश्न 3. थंडीच्या काळात जमिनीवरून समुद्राकडे वाहणारा थंड वारा कोणता असतो? उत्तर आहे भूमिवारा. प्रश्न 4. प्रश्न: खालीलपैकी कोणते वारे रोअरिंग फोर्टीज या नावाने ओळखले जातात? उत्तर वेस्टर्लीज. पर्याय 2. प्रश्न 5. रोअरिंग फोर्टीज हा शब्द कोणत्या अक्षांश पट्ट्यासाठी वापरला जातो? पर्याय 1. 40 डिग्री ते 50 डिग्री दक्षिण अक्षांश. पर्याय 2. 0 डिग्री ते 5 डिग्री दक्षिण अक्षांश. पर्याय 3. 50 डिग्री ते 60 डिग्री दक्षिण अक्षांश. आणि पर्याय 4. 3 डिग्री ते 45 डिग्री दक्षिण अक्षांश. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय 1. 40 डिग्री ते 50 डिग्री दक्षिण अक्षांश. प्रश्न 6 बघूया. कोणत्या स्थानिक वाऱ्याला डॉक्टर असे म्हटले जाते? पर्याय 1. मान्सून वारे. पर्याय 2. भूमी व समुद्र वारे. पर्याय 3. पर्वतीय वारे. पर्याय 4. खोऱ्यातील वारे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2. भूमी व समुद्र वारे. प्रश्न 7. कोरिओलिस बल वाऱ्याच्या कोणत्या घटकावर परिणाम करतो? उत्तर आहे वाऱ्याच्या दिशेवर. मित्रांनो, हा प्रश्न अगदी लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर, कारण हा MPSC तसंच सरळ सेवा परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न 8. भारतात नैऋत्य मोसमी वारे कोणत्या मुख्य वाऱ्यांपासून निर्माण होतात? उत्तर दक्षिण पश्चिम व्यापारी वारे. प्रश्न 9. जेट स्ट्रीम वारे कोणत्या वायुमंडल स्तरात आढळतात? उत्तर समताप मंडळ. प्रश्न 10. लू वारा भारतात कोणत्या भागात आणि कोणत्या ऋतूमध्ये अनुभवास येतो? उत्तर भारतात आणि उन्हाळ्यात मे जून मध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि पुढील प्रश्नांचा सराव करण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दररोज प्रश्नांचा सराव करता येईल.